हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे @दीपाली रणदिवे. सो फ्रेंड्स, आता झालेले आहेत सकाळचे 5:45 आणि माझे मिस्टर तर त्यांच्या जॉबवरती निघून गेलेत आणि आता माझी मुलीचं कॉलेज आहे 7:30ला. तर तिच्यासाठी टिफिन वगैरे बनवण्यासाठी मी उठले आणि 5ला जेव्हा माझे मिस्टर जातात तेव्हा मी 1 तासभर आराम करते आणि त्यानंतर उठून मी माझे बाकीची कामं सुरू करते. आणि माझ्या मिस्टरांचा टिफिन बनवण्यासाठी जेव्हा मी 3:30ला उठते तेव्हा मी ब्रश वगैरे करून चहा वगैरे घेतलेला आहे, पण मी 1 तासभर आराम करते नंतर, त्यामुळं मग वापस एकदा ब्रश करून घेते मी. आणि जेव्हा 6 वाजता जरी उठले मी तरी पण थोडंफार आळस असतोच, पण जेव्हा मी ब्रश वगैरे करते आणि फेस वॉश करून घेतलं तर मग सगळा आळस निघून जातो आणि मग पुढची कामं करायला फ्रेशनेस वाटते थोडंफार. आणि ते मी बेडशीट व्यवस्थित सेट करून घेते, कारण बाहेर हॉलमध्ये माझी मुलं झोपलेली आहेत, मग त्यांना आतमध्ये झोपायला लावते आणि मग हॉलची क्लिनिंग माझी व्यवस्थित करता येईल मला. आणि मी बेडशीट वगैरे काही चेंज करणार नाही, बेडशीट तर तीच राहणार आहे, कारण मी आठवड्यातून फक्त 1दा ते 2दा मी बेडशीट चेंज करते, असं रोजच्या रोज मी बेडशीट चेंज करत नाही. आणि तसं बघायला गेलं तर पहाटे उठायचा प्रत्येकालाच आळस येतो, पण जर आपण आळसच घेऊन बसलो तर मग आपला आळस जास्ती वाढत राहतो. पण जर आपण मनामध्ये ठाम निश्चय केला की बाबा मला उठायचंच आहे लवकर आणि कामं करायचीच आहेत लवकर, तर मग थोडासा प्रयत्न केला तर मग आपला आळस निघून जातो. आणि ब्रश वगैरे करून थंड पाण्याने जर आपण फेस वॉश केला तर मग तर झोप पण निघून जाते. आणि इथे मी माझ्या मुलाला वैभवला उठून आतमध्ये झोपायला सांगितलं आहे बेडरूममध्ये जाऊन, कारण इथं मला तोपर्यंत बाहेरची हॉलची क्लिनिंग सगळी करता येईल व्यवस्थित. त्यामुळं मग आता तो जाईल मध्ये आणि झोपेल, कारण त्याची शाळा उशिरा असते, त्यामुळं त्याला एवढे लवकर उठायची काही गरज नाही. बाकी मुलगी तर झोपेतून लवकरच उठते, जवळजवळ म्हणजे माझ्या सोबतच उठते ती. आणि आता इथे माझी मुलगी आंघोळीला गेली आणि तिची आंघोळ होईपर्यंत मग मी हे घरातलं पूर्ण झाडून स्वच्छ करणार आहे, कारण केस वगैरे पडलेले असतात, त्यामुळं सगळं व्यवस्थित असं झाडून घ्यावं लागतं. आणि हे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं माशा वगैरे येतात, त्यामुळं मग लवकरच आपण व्यवस्थित झाडून फेनाईल टाकून जर लादी स्वच्छ पुसून घेतली तर मग माशा वगैरे काही येत नाहीत घरामध्ये. आणि सकाळी लवकर उठल्याच्या नंतर हे कामं पण पटापट होतात सगळी घरातली. आणि जर आपण आळस करून जर बसलं मग 9 वाजेपर्यंत 8:30-9 वाजेपर्यंत जर आपण झोपले तर मग कामाला उशीर पण होतो आणि घाई गडबड पण होते, त्यामुळं म्हणजे काम करायला उत्साह राहत नाही, एकदम कंटाळा येतो काम करायला. त्यामुळं मग लवकर जरा उठून आपण काम केलं तर मग सगळी कामं असं उत्साहाने आणि व्यवस्थित सगळे होतात. आणि आता इथे मुलीची आंघोळ झाल्याच्या नंतर मी कपडे भिजू घालते निरम्यामध्ये, कारण मग बाकीची सगळी क्लिनिंगची कामं होईपर्यंत म्हणजे कपडे व्यवस्थित भिजून निघतील. अशा प्रकारचं वेट मोप आल्यापासून तर म्हणजे काम एकदम इझी झालेलं आहे,
कारण ह्या वेटमोपमुळे म्हणजे लादी 5 ते 10 मिनटामध्ये पूर्ण घराची लादी पुसून होते. आणि जर आपण हातानेच तेच लादी पुसायची म्हणलं तर मग एवढ्या मोठ्या घराला हाताने लादी पुसायची म्हणजे कमीत कमी एक 15 ते 20 मिनटं लागत होते. पण तेच काम आता 5 ते 10 मिनटामध्ये होतं. आणि म्हणूनच मी घरामध्ये थोडं पण जरी घाण झालं तर लगेच मी लादी पुसून घेते. आणि आता सकाळच्या जवळजवळ 6:45 झालेल्या आहेत आणि माझ्या म्हणजे पूर्ण घराला लादी वगैरे पुसून झालेली आहे. आणि आता इथे सगळी कामं झाल्याच्या नंतर मी आंघोळीला पाणी ठेवलंय आणि जोपर्यंत आंघोळीचं पाणी तापतंय तोपर्यंत जरा बाल्कनीत बसून चहा पिते. आणि सकाळी वेळेच्या अगोदर उठण्याचा एक फायदा नक्की असतो की आपल्याला थोडा एक्स्ट्रा वेळ भेटतो, म्हणजे स्वतःसाठी वगैरे थोडासा एक्स्ट्रा वेळ भेटतो. आणि त्या वेळेमध्ये मग मी बाल्कनीत बसून चहा वगैरे घेते. आणि दिवसभर तर आपण फॅनचीच हवा घेत असतो, पण सकाळी सकाळी जर असं बाहेरच्या नैसर्गिक हवेत बसलं ना तर मन थोडंसं बरं वाटतं. आणि आता इथे माझी आंघोळ झाल्या लगेच मी माझ्या मुलीसाठी नाश्ता बनवायला घेतले. आणि पीठ तर मी म्हणजे 3:30लाच मळून ठेवते एकदम, आणि फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. आणि आता मी इथे माझ्या मुलीला चपातीचा रोल बनवून देणार आहे, आणि ज्यामध्ये म्हणजे शेजवान चटणी थोडीशी लावून आणि टोमॅटो सॉस थोडासा लावून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि थोडासा बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आणि त्याचंच सगळं पसरवून घेऊन त्याचा रोल बनवायचा. आणि सकाळी सकाळी डब्याला किंवा नाश्त्याला जर भाजी आणि चपाती जर दिली तर मग मुलं कंटाळा करतात ते खाण्याची. पण जर अशा पद्धतीचा जर रोल बनवून दिला तर मग मुलं आवडीनं खातात. त्यामुळं मग मी माझ्या मुलीला हा रोल बनवून दिला आणि तिने नाश्ता पण केला आणि तिने डब्याला पण हा रोल घेऊन गेली. आणि आता इथे माझी मुलगी तिच्या कॉलेजला गेल्याच्या नंतर मी लगेच वैभवला उठवलं आणि त्याला ब्रश वगैरे करायला सांगितलं. तोपर्यंत लगेच मी ते चपात्या बनवून घेणार आहे, कारण वैभवला तुपाची बनवलेली चपाती आणि चहा ही खाण्याची सवय आहे आणि मला पण तीच सवय आहे. त्यामुळं मग आमच्या दोघांसाठी मी ते चपात्या बनवून घेणार आहे. आणि आता इथे वैभवचा ब्रश वगैरे झालेला आहे आणि इथे लगेच त्याला आंघोळीला पाणी ठेवून घेते. आणि आता इथे माझ्या सगळ्या चपात्या वगैरे बनवून झालेल्या आहेत आणि भाजी तर ऑलरेडी मी बनवलेली आहे, गवारीची भाजी. त्यामुळं मग आता सगळं किचन व्यवस्थित क्लीन करून घेते आणि सगळा पसारा वगैरे व्यवस्थित ठेवून घेते. आणि आता इथे किचन प्लॅटफॉर्म पुसून झाल्याच्या नंतर मी लगेच चहाला ठेवते, कारण मला आणि वैभवला चहा चपाती खायची आहे.
आणि ते पाणी पण गरम झालेलं आहे आणि मी त्याला आंघोळीसाठी पाणी लगेच देणार आहे. आणि आता इथे वैभवची आंघोळ उरकल्याच्या नंतर लगेच आम्ही दोघांनी नाश्ता करून घेतलेला आहे आणि सोबत लगेच TV बघण्याचं काम पण आम्ही करतोय, कारण थोडा वेळ आहे अजून त्याला शाळेत जाण्यासाठी. आणि माझी पण मोस्टली कामं सगळी उरकलेली आहेत, त्यामुळं म्हणजे निवांतपणे आम्ही नाश्ता करत बसलोय. आणि फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लवकरच आपण भेटूया नवीन एका छानशा अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा.